पुणे हे महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. महाराष्ट्र राज्यातील दुसरे सर्वात मोठे शहर आहे. हे अनेक वेळा राहण्यायोग्य शहर म्हणून ओळखले गेले आहे. पुणे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये आहे. मुळा व मुठा या दोन नद्यांच्या किनारी वसलेले असून येथे पुणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालये आहेत. नागरी सोयीसुविधा आणि विकासाबाबतीत पुणे हे शहर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबईनंतर अग्रेसर आहे. पूर्वापार चालत असलेल्या अनेक शिक्षण संस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखतात. तसेच मिसळ हा पुण्याचा मानाचा पहिला खाद्यपदार्थ आहे. या शहराचे जुने नाव पुनवडी उर्फ पुरवणी असे होते. समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले हे शहर आहे. पुणे शहर ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. त्याचप्रमाणे शहरात असलेल्या नामांकित शिक्षण संस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. पुणे जिल्हा हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. पश्चिम महाराष्ट्र विभागात असलेल्या या जिल्ह्याला मोठा इतिहास आहे. जिल्ह्याची समुद्रसपाटीपासूनची उंची 560 मीटर इतकी आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे 15,643 चौरस किलोमीटर इतके आहे. जिल्ह्याचे हवामान उष्ण व कोरडे आहे आणि डोंगराळ भागात थंड असते. तसेच पर्जन्यमान 115 सेंटीमीटर इतके आहे आणि 2011च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या 94,26,959 इतकी आहे. जिल्ह्याचा पिनकोड 411,001 हा आहे आणि RTO कोड MH12 हा आहे. जवळचे जिल्हे: पुणे जिल्ह्याच्या वायव्येला ठाणे जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा, दक्षिणेस सातारा जिल्हा, आग्नेयेस सोलापूर जिल्हा, तर ईशान्ये व पूर्वेस अहमदनगर हा जिल्हा आहे. जिल्ह्यातील तालुके: जिल्ह्यात एकूण 14 तालुक्यांचा समावेश होतो. त्यामध्ये जुन्नर, घोडेगाव, राजगुरुनगर, वडगाव, पौड, वेल्हे, पुणे, पुणे शहर, शिरूर, दौंड, भोर, पुरंदर, बारामती आणि इंदापूर हे आहेत. जिल्ह्यातील नद्या: कुकडी, घोड, भीमा, भामा, इंद्रायणी, मुळा, मुठा, करहा आणि नीरा इत्यादी हे आहेत. जिल्ह्यातील डोंगर: सह्याद्री, हरिश्चंद्र, शिंगी, तसुबाई, पुरंदर, ताम्हाणी आणि अंबाल डोंगर रांगा हे आहेत. जिल्ह्यातील पिके: गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, तूर, करडई, भुईमूग, द्राक्षे, ऊस, संत्री आणि कांदा ही आहेत. आणि पुणे हे एक रेल्वे स्थानक सुद्धा आहे. या जिल्ह्यात अनेक प्रेक्षणीय आणि धार्मिक स्थळे आहेत. तेथे पर्यटकांनी आवर्जून भेट द्यायला हवी. चला तर पाहूयात. लाल महाल. लाल महाल ही वास्तू पुण्याच्या मध्यभागी अतिशय दिमाखाने उभी आहे. लाल महालात शिवाजी महाराजांचे वास्तव्य बराच काळ होते. शिवरायांचे बालपण लाल महालातच गेले. याच लाल महालात शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे कापली होती. सध्याची लाल महाल ही पुणे महानगरपालिकेने 1988 साली उभारली. शिवकाळातील लाल महाल सध्या अस्तित्वात नाही. या वास्तूत महापालिकेने बाल शिवाजी व जिजाऊ यांचे सुंदर शिल्प उभारले आहेत. सारसबाग पेशवे पार्क. ही बाग पुणे शहरात स्वारगेट जवळ आहे. बागेमध्ये हिरवेगार टवटवीत गवत आहे. तसेच बागेमध्ये व्यायामासाठी असणारा पादचारी मार्गसुद्धा आहे. बागेमध्ये तळ्याने वेढलेली एक लहान टेकडी आहे. या टेकडीवर गणपतीचे मंदिर आहे. ही जागा तळ्यातला गणपती म्हणून सुप्रसिद्ध आहे. पेशवे पार्क ही सारस बागेच्या शेजारी आहे. पूर्वी ही बाग प्राणी संग्रहालयासाठी सुप्रसिद्ध होती. या ठिकाणी बोटिंग करण्याची सोय आहे. या ठिकाणी फुलराणी नावाची एक छोटीशी रेल्वे आहे जी लहान मुलांना खूपच आकर्षित करते. खडकवासला धरण. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे हे प्रमुख धरण. पुण्यापासून 15 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या धरणाला पुण्याची चौपाटी असेही म्हणतात. सिंहगड किल्ल्याच्या रस्त्यावरच असणारे हे ठिकाण सहलीसाठी उत्तम नमुना आहे. शिवनेरी किल्ला. शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरामध्ये आहे.
जुन्नरमध्ये शिरताच शिवनेरीचे दर्शन होते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री शिवछत्रपती यांचं हे जन्मस्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे शिवनेरी किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळंच अन अरळ स्थान आहे. या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकण्यास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत. शनिवार वाडा. पहिला बाजीराव पेशवा यांनी सन 1736 साली 15 खोल्यांचा पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा बांधला. हा वाडा पेशव्यांचे मुख्य ठिकाण होते. हे पुण्याच्या संस्कृतीचे प्रतीक आहे. सुरक्षिततेला जास्त प्राधान्य देऊन शनिवार वाड्याची रचना करण्यात आलेली आहे. शनिवार वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा या नावाने व इतर दरवाजे गणेश, मस्तानी, चंबळ आणि खिडकी अशा नावाने ओळखले जातात. शनिवार वाड्यासमोर पहिला बाजीरावाचा घोड्यावर बसलेला पुतळा आहे. शनिवार वाड्यात गणेश महल, रंगमहल, आरसा महल, हस्तिदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे अशी अनेक ठिकाणे पाहावयास मिळतात. पेशव्यांचा इतिहास सांगणारा लाईट व म्युझिक शो शनिवार वाड्यावर दररोज आयोजित केला जातो. पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन 1928 मध्ये आगीमुळे नष्ट झाला. आता फक्त राजवाड्याच्या मजबूत तटबंदी असणाऱ्या भिंती व सुरक्षिततेसाठी अंकुचीदार टोक असणारा भक्कम दरवाजा शिल्लक आहे. आगा खान पॅलेस. गांधी मेमोरियल सोसायटीचे आगा खान पॅलेस हे इटालियन आर्चेस व लॉन आहे. ब्रिटिशांनी या जागेचा उपयोग महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी व महादेवबाई देसाई यांच्यासाठी भारत छोडो आंदोलनात तुरुंग म्हणून केला होता. कस्तुरबा व महादेवबाई यांनी याच जागेत अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे या ठिकाणी त्यांचे स्मरणार्थ संगमरवरी स्मारक बांधण्यात आले आहे. सिंहगड किल्ला. पूर्वी कोंडाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड हा किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध व लोकप्रिय किल्ला आहे. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावामध्ये आहे. हा किल्ला पुणे शहरापासून सुमारे 35 ते 40 किलोमीटर अंतरावर असून तो 1290 मीटर उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युद्ध झाले. तानाजी मालुसरेंच्या मृत्यूची बातमी ऐकून छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, गड आला पण सिंह गेला. त्यानंतर त्यांनी कोंडाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड किल्ला असे ठेवले. लोणावळा खंडाळा. लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून 630 मीटर उंचीवर आहे. पुण्यापासून 150 किलोमीटर अंतरावर आहे. लोणावळा खंडाळा आणि सभोवतालचा परिसर आल्हाददायक आहे. नयनरम्य निसर्ग, किल्ले, नैसर्गिक तळी, तलाव व विविध वनस्पतींनी समृद्ध आहे. भुशी व लोणावळा ही तळी पाहण्यासारखी आहेत. इथून खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर आहे. लोणावळ्यापासून 5 किलोमीटर अंतरावर मलवदी या ठिकाणाहून जवळ असलेले लोहगड, तिकोना व विसापूर हे किल्ले इतिहासप्रेमी व तसेच गिर्यारोहकांचे खास आकर्षण बनले आहेत. कसबा गणपती. कसबा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवत आहे. कसबा गणपती लालमालाजवळ असून पुण्यातील पहिला मानाचा गणपती आहे. त्यामुळे या गणपतीला गणेश उत्सव मिरवणुकीत पहिल्या मानाचे स्थान असते. शिवाजी महाराजांची आई जिजाबाई यांनी गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली. दादोजी कोंडदेव यांनी त्यांचे वतीने गणपतीच्या पुतळ्यासमोर तंबू बांधला. आता हे पुण्यातील एक सुप्रसिद्ध मंदिर आहे. चतुरशृंगी मंदिर. चतुरशृंगी मंदिर ही एक लहान टेकडी आहे जी दुर्गा देवीला अर्पण केलेली आहे. याआधी तेथे अंबेश्वरी ही देवता होती. वर्षातून एकदा अश्विन महिन्यात येथे नवरात्री जत्रा भरते. हे देऊळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधण्यात आलेले आहे. भीमाशंकर. भीमाशंकर येथे भीमा नदीचा उगम झालेला आहे. भीमाशंकर पुणे शहरापासून सुमारे 125 किलोमीटर अंतरावर खेड तालुक्यामध्ये स्थित आहे. हे महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. नाना फडणवीसांनी या ठिकाणी शंकराचे मंदिर बांधले होते. भीमाशंकराच्या जवळच असणाऱ्या मनमाडच्या टेकड्या सुद्धा आहेत. या टेकड्यांवर भूतिंग, अंबांबिका व भीमाशंकर यांच्या कोरीव लेण्या आहेत. मान्सून आणि थंडीच्या दिवसात भीमाशंकरच्या सौंदर्यात अधिकच भर पडते. भीमाशंकर हे राखीव जंगल आहे आणि तिथे जंगली प्राण्यांचे अभयारण्य आहे, ज्यामध्ये अनेक प्रकारचे प्राणी,
पक्षी, झाडे व फुले पाहायला मिळतात. जेजुरी. जेजुरी हे पुण्यापासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर असून तेथे खंडोबाचे प्राचीन मंदिर असल्यामुळे ते खंडोबाची जेजुरी म्हणून ओळखले जाते. चैत्र, मार्गशीर्ष, पौष व माघ महिन्यात येथे मोठी जत्रा भरते. मंदिरात जाण्याच्या वाटेवरून आपल्याला दिघे घाट दिसतो. या मंदिरातील दीपमाला सुप्रसिद्ध आहेत. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी 200 पायऱ्या चढून जावे लागते. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांनी याच ठिकाणी मुघल सत्तेविरुद्ध व्यूहरचना करण्याबाबत चर्चा केली. त्यामुळे जेजुरीला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्या काळातील बरीचशी शस्त्रे पाहावयास तेथे पाहायला मिळतात. अष्टविनायक. गणपती बाप्पा हे त्यांच्या भक्तांचे रक्षणकर्ता आहेत. निसर्गाने शिल्पाकृती केलेल्या अशा गणपतीच्या 8 प्रतिमा निसर्गात सापडल्या आणि त्या जेथे सापडल्या तेथेच त्यांची मंदिर बांधून स्थापना करण्यात आली. या सर्व प्रतिमा स्वयंभू आहेत. या अष्टविनायकांपैकी मोरेगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, रांजणगावचा महागणपती, ओझरचा विघ्नहर, लेण्याद्रीचा गिरिजात्मक आणि सिद्धेटेकचा